तुम्ही कधी विचार केला आहे का? लोक आनंदी कसे राहतात? दीर्घ आयुष्याचं रहस्य काय? आणि रोज सकाळी उठण्यामागचं खरं कारण काय असू शकतं? जपानमधील ओकिनावा या बेटावर जगातील सर्वात जास्त 100 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक राहतात. त्यांच्या आनंदी आणि निरोगी आयुष्याचं एक रहस्य आहे इकिगाई. इकिगाई म्हणजे जगण्याचं कारण. दररोज सकाळी उत्साहाने उठण्यामागचं कारण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इकिगाई पुस्तकातील जीवन बदलून टाकणारे धडे अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. पार्ट 1. इकिगाई म्हणजे काय? जपानी भाषेत इकी म्हणजे जीवन, गाई म्हणजे मूल्य किंवा कारण. म्हणजेच इकिगाई म्हणजे जीवन जगण्याचं कारण. इकिगाई हा 4 गोष्टींचा संगम आहे. तुम्हाला काय आवडतं? तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगले आहात? जगाला कशाची गरज आहे ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात? जेव्हा या 4 गोष्टी एकत्र येतात तेव्हा मिळतो जीवनाचा खरा अर्थ. इकिगाई इक्वल टू पॅशन, मिशन, प्रोफेशन, वेकेशन. उदाहरणार्थ, जर तुम्हाला शिकवण आवडत असेल, तुम्ही त्यात चांगले असाल, लोकांना त्याची गरज असेल आणि त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर टीचिंग तुमचं इकिगाई असू शकतं. पार्ट 2. दीर्घ आयुष्याचं रहस्य. इकिगाई पुस्तकात ओकिनावा येथील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला आहे. त्यांच्या काही सवयी. 1. सतत सक्रिय राहणं. ते रिटायरमेंटवर विश्वास ठेवत नाही. वय झालं तरी ते काही ना काही काम करत राहतात, कारण काम म्हणजे फक्त पैसा नाही तर जीवनात अर्थ निर्माण करणं. 2. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. सुंदर सूर्योदय, मित्रांसोबत गप्पा, चहाचा कप, ते प्रत्येक क्षण एन्जॉय करतात. 3. स्ट्रेस कमी ठेवणं. ते शांतपणे जगतात, स्पर्धेपेक्षा समाधानाला महत्त्व देतात. 4. मजबूत मैत्री. ओकिनावामध्ये मोई नावाचे मित्राचे गट असतात. हे लोक आयुष्यभर एकमेकांना सपोर्ट करतात. पार्ट 3. हेल्दी लाईफची सिक्रेट्स. इकिगाई पुस्तकानुसार निरोगी आयुष्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी. हारा हाची बूट. हा जपानी नियम सांगतो 80% पोट भरलं की खाणं थांबवा. यामुळे ओव्हर रिॲक्टिंग टाळता येतं. चालणं. ते लोक जिमपेक्षा नॅचरल मुवमेंटवर विश्वास ठेवतात. वॉकिंग, गार्डनिंग, क्लिनिंग हेच त्यांचा एक्सरसाइज आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट. ते लोक वर्तमानात जगतात. भूतकाळाची चिंता नाही, भविष्यातील भीती नाही, फक्त आजचा दिवस. पार्ट 4. फ्लो स्टेट म्हणजे काय? कधी तुम्ही एखादं काम इतक्या मन लावून केलं आहे का की वेळ कसा गेला हेच कळत नाही? त्याच म्हणतात फ्लो स्टेट. फ्लो म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, कामात आनंद, डिस्ट्रॅक्शन नाही. जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करतो तेव्हा फ्लो तयार होतो. लेखक सांगतात फ्लो हा हॅपीनेसचा शॉर्टकट आहे. उदाहरण, पेंटर पेंटिंग करताना, म्युझिशियन म्युझिक बनवताना, गेमर गेम खेळताना, रायटर लिहिताना ते त्या क्षणात पूर्ण हरवून जातात. पार्ट 5. स्लो लिव्हिंगची ताकद. आजचं जग खूप फास्ट झालं आहे. सगळे धावत आहेत, पण कुठे जात आहे हेच माहीत नाही. इकिगाई शिकवतं स्लो डाऊन. हळू चालाल तरी चालेल, पण आनंदाने जगा. काही सिंपल हॅबिट्स. सकाळी शांत वेळ द्या. फोनपासून थोडं दूर राहा. निसर्गात वेळ घालवा. एका वेळी एकच काम करा. पार्ट 6. आपल्या इकिगाई कसं शोधायचं? आता प्रश्न येतो, माझं इकिगाई काय आहे? चला काही प्रश्न विचारूया. प्रश्न 1. तुम्हाला कोणती गोष्ट करायला सर्वात जास्त आवडते? प्रश्न 2. कोणत्या कामाचं वेळेत भान राहत नाही? प्रश्न 3. लोक तुमच्याकडे कोणत्या मदतीसाठी येतात? प्रश्न 4. जर पैशांची चिंता नसती तर तुम्ही काय केलं असतं? या प्रश्नांची उत्तर लिहा. हळूहळू तुम्हाला तुमचं इकिगाई समजू लागेल. लक्षात ठेवा, इकिगाई म्हणजे मोठं ड्रीम असायलाच हवं असं नाही. एका आईसाठी मुलांची काळजी घेणं, एका शिक्षकासाठी विद्यार्थ्यांना शिकवणं, एका शेतकऱ्यासाठी शेती करणं हे सुद्धा इकिगाई असू शकतं. पार्ट 7. पुस्तकातील पॉवरफुल लेसन्स. इकिगाई पुस्तकातील काही महत्त्वाचे धडे. बिझी राहा पण मिनिंगफुल कामात. हेल्दी हॅबिट्स तयार करा. स्ट्रॉंग रिलेशनशिप ठेवा. प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगा. आपल्या आवडीचं काम करा. लाईफ सिंपल ठेवा. जीवनाचा खरा आनंद मोठ्या पैशात किंवा प्रसिद्धीमध्ये नसतो. तो असतो दररोज आनंदाने जगण्यात. इकिगाई आपल्याला शिकवतं की प्रत्येक व्यक्तीचं जीवन महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाकडे जगण्याचे एक खास कारण आहे. तुमचं इकिगाई काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.